तर आज मी तुमच्यासाठी गणपती स्पेशल म्हणून एक चविष्ट अशी रेसिपी आणली. मसाला भेंडी. आपल्याला कसं गणपतींना किती पण प्रकारच्या भाज्या असं कमीच पडतात, वेगवेगळ्या प्रकारच्या बनवायचं मन होतं. सो ही तुम्ही बनवू शकता आणि बनवा आणि मला सांगा कशी झाली ते. चला तर मग सुरू करूयात. सगळ्यात पहिले आपण भेंडी चिरून घेऊ. त्याला असे 2 कट मारा जेणेकरून त्याचे 4 भाग होतील. बघा अशा प्रकारे. त्यानंतर त्या भेंडीमध्ये आपण दही, मसाला, गरम मसाला, हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करू. जवळपास 10 मिनिटे ते 15 मिनिटे तरी तुम्ही मॅरिनेट होऊन द्या भेंड्यांना. तर आपण कांदा कापून घेऊ. तर कांदा जो आहे आपल्याला एकदम बारीक बारीक कापायचा आहे. जसं कांदा कापून होईल एक भांडा घ्या, त्याच्यामध्ये तेल टाका. तेल तुमच्या इच्छेनुसार टाका. मी 2 पळी टाकलेला. त्यानंतर कांद्याला व्यवस्थित शिजवून घ्या. जसं कांदा शिजेल त्याच्यात आपण भेंडी टाकून घेऊ. भेंडीला 5 मिनिटं असं शिजवा. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा जी पावडर आहे एकदम दरदरच ठेवा ती टाकू. त्यानंतर भेंडीला अजून 10 ते 15 मिनिटं शिजवा आणि आपली मसाला भेंडी जी आहेत ती रेडी आहेत. बघा किती छान दिसते. आणि हां, मी खरं सांगते खूप यमी बनतात. तुम्ही गणपतींना बनवा आणि पाहुण्यांना खायला द्या. नक्कीच ते रिटर्न मागतील. मी प्रॉपर अशी थाली तयार केलेली बाप्पासाठी. एकदम यम बनते. सो ट्राय करा. आणि हां, अजूनही आपल्या बाप्पाच्या रेसिपीज येणार आहेत. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. आणि हा घास बाप्पाला दिल्यानंतर मी खाऊन बघितलंय आणि माझा रिॲक्शन बघून तुम्हाला समजत असेल का भेंडी टेस्टी आहेत की नाही. सो चलो, तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.